कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या विनोद साळोखे यांनी शिवप्रेरणा मंत्र लिहिलाय। या 8 कडव्यांमधील प्रार्थनेतून छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती कळते। शिवरायांचं कार्य प्रत्येक शाळा महाविद्यालयात आणि घरोघरी जावं यासाठी वस्ताद विनोद साळोखे यांनी या प्रार्थनेच्या हजारो प्रती छापून त्याचं जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात वाटप केलं। गेल्याच आठवड्यात कोल्हापुरातील सरनाईक गल्ली आणि संध्यामठ परिसरात 40 दुचाकींच्या अज्ञात व्यक्तीनं सीट फाडल्या होत्या, तर अनेक घरांच्या दारातील प्रापंचिक साहित्याची चोरी झाली होती। या प्रकारानं नागरिक त्रस्त झाले होते। त्यामुळे या गल्लीतील नागरिकांच्या मदतीसाठी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी पुढाकार घेतला। पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या उपस्थितीत त्यांनी सरनाईक गल्लीतील नागरिकांना 5 सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर साहित्य दिलं। हे सीसीटीव्ही कॅमेरे गल्लीतील इमारतींवर बसवण्यात आले आहेत। त्यातून समाजकंटकांवर वॉच राहणार आहे। रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे। त्या निधीतून रंकाळ्याचं सुशोभीकरण करताना कैलासवासी दत्तोबा तांबट कमानीची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये। पूर्वी ही कमान गणेश विसर्जन प्रवेशद्वार म्हणून ओळखली जायची। अलीकडच्या काळात कमान मोडकळीला आली आहे। कमानीच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही। आता रंकाळा सुशोभीकरणासाठी मिळणाऱ्या निधीतून तांबट कमानीची दुरुस्ती करावी या मागणीचं निवेदन स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकोडे यांना दिलंय। करवीर तालुक्यातील नंदवाड इथं भारत राखीव बटालियन आहे। या बटालियनसाठी जमीन संपादित केली असली तरी अजून या केंद्राचं पूर्ण क्षमतेनं काम सुरू झालेलं नाही। या केंद्राची लवकरात लवकर उभारणी करावी अशी मागणी नंदवाड ग्रामस्थांनी केली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आलं। यावेळी यशवंत सावर्डे, अमर कुंभार, सचिन कोंडेकर, विनायक शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। इचलकरंजीतील शहापूर इथं राहणारे याकूब शेख यांचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे। त्याबरोबरीनं नदीवेस नाक्याजवळ त्यांचं ऑटो गॅरेजही आहे। 3 फेब्रुवारी रोजी विजय रवंदे या तरुणानं शेख यांना धमकी दिली। स्क्रॅपचा व्यवसाय बेकायदेशीर असून त्याची तक्रार करायची नसेल तर पैसे द्यावे लागतील असं धमकावलं। त्यामुळे शेख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रवंदे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय। हातकणंगले तालुक्यातील अतिकरे इथल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांकडून अवाजवी आणि अवास्तवरित्या शैक्षणिक शुल्क वसूल केलं जात आहे। वाढीव शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांची अडवणूक करून त्यांचं शैक्षणिक नुकसान केलं जात आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आज आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देण्यात आलं। यावेळी झालेल्या चर्चेत निलेश रेडेकर, उत्तम पाटील यांच्यासह पक्ष कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला। आम आदमी पार्टीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना निवेदन देण्यात आलं। कोरोना कालावधीत कोविड केअर सेंटरसाठी काही कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले होते। स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांना वाचवण्यासाठी राबणाऱ्या कंत्राटी कर्मचारी आणि आरोग्य सेवकांचं मानधन तातडीनं देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी निलेश रेडेकर, कृष्णात कानेकर, शरद पाटील, दिलीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना गुडघे आणि सांधेदुखीच्या व्याधींना सामोरं जावं लागतं। अशा नागरिकांसाठी प्रयोग सोशल फाउंडेशन, अरिहंत जैन फाउंडेशन आणि पार्श्वनाथ बँकेच्या संयुक्त विद्यमानं मोफत उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपचार शिबिराचा 200 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी पार्श्वनाथ बँकेचे अभय गांधी, जयसिंग पाटील, जयेश ओसवाल, विनोद मेहता, पूनम शहा, अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कळंबा इथं सागर माने फाउंडेशनच्या वतीनं प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेचा शुभारंभ महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई, सरपंच सागर भोगम, मधुकर रामाणे, बाजीराव पोवार यांच्या हस्ते करण्यात आलं। या स्पर्धेत जिल्ह्यातील 64 संघांनी सहभाग घेतलाय। स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रामानंद नगर येथील दत्त बॉईज या संघानं कळंबा इथल्या जयभीम तरुण मंडळ या संघावर 6 कड्यांनी मात करत विजयी सलामी दिली। ही स्पर्धा 15 दिवस चालणार आहे।
कोल्हापुरातील हुतात्मा पार्क परिसरातून जाणाऱ्या जयंती नाल्यात कचरा साचल्यामुळं अक्षरशः नाल्याचा कचरा डेपो झालाय. त्यातच पात्रामध्ये गवत आणि झुडपं वाढल्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही. साचून राहिलेल्या पाण्यामुळं परिसरात दुर्गंधी वाढली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं तातडीनं जयंती नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांसह 5 छत्रपतींच्या कारकिर्दीत स्वराज्याची सेवा करणारे हुकूमत पनाह रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांच्या 306व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पन्हाळ्यातील समाधीस्थळी अभिवादन करण्यात आलं. अमात्य यांच्या कर्तृत्वाच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉक्टर अमर आडके, नीलराजे बावडेकर, पन्हाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, शिवशाहीर डॉक्टर राजू राऊत, स्वरूप खारगे, नीतूदेवी बावडेकर, शाहीर अजित आयरेकर यांच्यासह पन्हाळ्यातील नागरिक उपस्थित होते.